अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता, आज त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एक प्रकारे मोहर उमटवलेली आहे। आणि ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे, मी असं म्हणेन की आज भारताचा विजय झालेला आहे, जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झालेला आहे। आणि खऱ्या अर्थानं ज्या 370 मुळे जम्मू काश्मीर हे विकासाचा आगार व्हायच्या ऐवजी दहशतवाद्यांचा आगार झालं होतं, आज खऱ्या अर्थानं 370 रद्द केल्यानंतर दहशतवादही कमी झाला, विकासही मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता तर 370 पुन्हा येण्याची शक्यता पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाने संपवल्यामुळे एक नवीन पहाट ही आता जम्मू काश्मीरमध्ये झाली आहे, असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। यातनं जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि एक संघ भारत एक संघ होताच, पण कोणाच्या मनामध्ये जर यत्किंचित शंका असेल तर ती शंकाही आज संपलेली आहे आणि एक संघ भारत हा आजच्या निर्णयाने प्रस्थापित झाला आहे। म्हणून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो। हिंदी में आज का दिन भारत के इतिहास में स्वर्ण अक्षरों से लिखा जाने वाला दिवस होगा। माननीय सुप्रीम कोर्ट ने जिस प्रकार से आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में लिया हुआ फैसला 370 को हटाने का, इसको वैध ठहराया है। मैं ऐसा मानता हूं कि इसके कारण जम्मू कश्मीर के लोगों के लिए एक नई शुरुआत, एक नई सुबह हुई है। वैसे भी जिस समय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत की संसद ने इसको हटाने का निर्णय लिया, उसके बाद हमने ये देखा लगातार आतंकवादी घटनाएं कम होती गई, विकास बढ़ता गया और जिस प्रकार से टूरिज्म के माध्यम से वहाँ के लोगों को रोजगार उपलब्ध हुआ, वो भी देखने लायक है। ऐसे में आज का फैसला ये मील का पत्थर साबित होगा और किसी के मन में भारत की एकता और अखंडता के बारे में, जम्मू कश्मीर के बारे में यत्किंचित भी शंका होगी तो आज उस शंका को भी समाप्त करने का काम ये सुप्रीम कोर्ट के निर्णय से हुआ है। और मेरा विश्वास है कि आने वाले दिनों में प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जम्मू और कश्मीर ये बहुत बड़े पैमाने पर वहाँ के लोगों की आशाएं, आकांक्षाएं, अपेक्षाओं को पूर्ण करने वाला राज्य बनेगा। और जिस प्रकार से हम कहते हैं कि भारत का मुकुट ये जम्मू कश्मीर है, ये मुकुट निश्चित रूप से आने वाले दिनों में चमकेगा और दमकेगा। पहिली गोष्ट तर अशी आहे की पाक व्यक्त काश्मीर हे भारतामध्ये आलं पाहिजे, ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे। आणि मला विश्वास आहे, आम्ही तर अखंड भारतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत। त्याच्यामुळे जे असंभव वाटत होतं त्या गोष्टी मोदीजींनी संभव केलेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की आपण येत्या काळाची वाट बघितली पाहिजे। सर, उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की
आहेत त्यांना परत आणण्याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील. पहिल्यांदा तर इतके वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 370 कलम हटवलं पाहिजे अशी मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. पण ज्यावेळी माननीय मोदीजी हे काम करत होते त्यावेळी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, उद्धव ठाकरेंच्या सेनेची भूमिका ही राज्यसभेमध्ये वेगळी, लोकसभेमध्ये वेगळी, इकडेही तिकडेही तबलाही डग्गाही अशा प्रकारची राहिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे. त्यांनी खरं म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने संसदेत त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. ऐसे में केंद्र सरकार की क्या नीति है? जो न्याय नवाब मलिकांना तुम्ही पत्रातून लावला तोच न्याय इतर लोकांना लावणार का, असा प्रश्न ते तुम्हाला विचारतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की किती आनंदाची गोष्ट आहे, उद्धवजी आले, अधिवेशनात आले. आता ते किती दिवस आले याचा हिशोब तुम्ही लावा, पण आले हे काय कमी आहे? प्रत्यक्ष येऊन बसले काय कमी आहे? त्यामुळे आता मी त्याच्यावर फार बोलणार नाही. जो न्याय नवाब मलिकांना आहे, नवाब मलिकांसारखा आरोप, त्यांच्यासारखी जेल, त्यांच्यासारखी परिस्थिती ही इतर कोणाची असेल तरी त्याच्यावर तोच न्याय लागला पाहिजे हे आम्ही सांगू. पीओके के लोग भी चाहते हैं कि उनका विलय भारत में हो, ऐसे में केंद्र सरकार की क्या नीति है? पीओके के लोग भी चाहते हैं कि उनका विलय भारत में हो, ऐसे में केंद्र सरकार की क्या नीति है? देखिए, इसके लिए आप ध्यान दीजिए. आने वाले दिनों में देखिए, मोदी है तो मुमकिन है, जो असंभव है वो मोदी जी ने हमेशा करके दिखाया है. आज इसके ऊपर बोलना उचित नहीं होगा. आप समय का इंतजार कीजिए. एक पुन्हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे असे म्हणाले की धारावीचा विकास झाला पाहिजे, कारण मोदीच्या मित्राचा विकास झाला नाही पाहिजे. TTR बँक सरकारकडे असावी, अदानीकडे नव्हे, उद्धव ठाकरे असे म्हणाले. मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो की एक तर पहिलं जे धारावीचं टेंडर होतं ते तर काही अडाणींना नव्हतं. ते टेंडर रद्द करण्याचं काम कोणाच्या सरकारने केलं? उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं. आता जे टेंडर झालेलं आहे त्याच्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स ठरवण्याचं काम कोणी केलं? ते उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं. असं आहे की ही उद्धव ठाकरेजींची नीती आहे की ते विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात आणि धारावीच्या लोकांना घर मिळू नये, कारण यांना घर मिळालं तर हे कदाचित आमच्या पाठीमागे येणार नाहीत, यांना झुंजवत ठेवा, अशा प्रकारची नीती त्यांची दिसते आहे. त्या नीतीच्या अंतर्गतच त्यांचं काम चाललेलं आहे. तुम्ही बघा, आता त्यांनी पहिल्यांदा जी काही रिफायनरी होती त्या रिफायनरीला विरोध केला. मग त्यांनीच पत्र पाठवलं त्यांच्या सरकारमध्ये की रिफायनरी इकडे नका, इकडे करा. मग तिकडे रिफायनरी करायला घेतली तर स्वतःच तिथे विरोध करण्याकरता गेले. त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव जो आहे हा विकासाला विरोधाचा स्वभाव आहे. ज्याला विकासाचा विरोध आहे त्या व्यक्तीशी काय बोलायचं? असं आहे की माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची मी भेट घेतली. मी त्यांना विनंती केली की आपण एक्सपोर्ट हा सुरू केला पाहिजे. त्यावेळी त्यांनी ही बाब माझ्या लक्षात आणून दिली किंवा मला सांगितली की देशामध्ये कांद्याचं जे उत्पादन आहे, देशाला जेवढं कन्झम्पशन आहे त्याच्या 25 ते 30% कमी देशामध्ये उत्पादन आहे किंवा स्टॉक आहे. अशा काळामध्ये जर आपण एक्सपोर्ट अलाउ केला आणि माल जर बाहेर गेला तर मोठ्या प्रमाणात देशामध्ये टंचाई तयार होईल
आणि सामान्य कन्झ्युमरला कांद्याचे भाव परवडणार नाहीत आणि म्हणून आम्ही एक्सपोर्टची बंदी केली आहे. मी त्यांना ही विनंती केली की व्यापारी त्या ठिकाणी लिलाव बंद करतात, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. खरं म्हणजे जुना माल आता व्यापाऱ्यांकडे आहे, तो काही शेतकऱ्यांकडे नाही, पण नवीन माल हा शेतकऱ्यांकडनं येतो आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जेवढा माल शेतकरी देतील तेवढा माल, जो काही भाव आम्ही ठरवू त्या भावावर सगळा माल केंद्र सरकार विकत घ्यायला तयार आहे. जर व्यापारी लिलाव करणार नसतील तर सगळा माल आम्ही केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी खरेदी करू. कुठेही आम्ही शेतकऱ्याला अडचणीत येऊ देणार नाही. तथापि अजूनही आमचा आग्रह हा चाललेला आहे की त्यांनी एक्सपोर्टला काही प्रमाणात का होईना परवानगी दिली पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. असं आहे की माननीय पवार साहेब देखील केंद्रीय कृषी मंत्री होते आणि ते केंद्रीय कृषी मंत्री असताना देखील 2 वेळा हा निर्णय घेण्यात आला आणि अशा प्रकारे निर्यात बंदी लावण्यात आली. शेवटी आपल्याला आपल्या देशातल्या कन्झ्युमरचं बघायचं आहे की विदेशातल्या कन्झ्युमरचं बघायचं आहे. हा, हे खरं आहे की कन्झ्युमरचा विचार करताना शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारची भूमिका आहे की आम्ही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह पुलावर प्रक्रिया करून मी बोललो आता नेमकं सरकारची त्याच्यावर आता हाऊसमध्ये भूमिका मांडली. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.